या पप्पा चला. अय 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 कुठं पप्पा आलेत माझे. पप्पा मग कोणाला विचारून आले ती? पप्पा मला काय फोन पिना आलेला नाही, तुम्ही कसं काय आले? अहो असं काय करताय? कोणाला विचारून आले म्हणजे माझं घरी येणारच ना ते. अरे तुझं घर कसं काय? घर माझ्या नावावर आहे, तू कसं काय घराची भाषा बोलती? माझा अधिकार आहेच ना. अधिकार नाही, तू तुझा राहण्यापुरताच आहे. असं कोणाला बी गायऱ्या गायऱ्या लिहून देणार नाही मी. त्यांचा काही संबंध नाही इथं. तुम्ही जसे आले तसे वाटण जाऊ शकता माघारी. माझ्या घरात यायचं नाही. हे बघा मी तुमच्याशी बोलत नाही, माझं फक्त हिच्याशी बोलणं आहे. मी तुम्हाला ओळखीत नाही. काय झालं तुमच्या नेमकं? कशाचं काय झालंय? मी फक्त माझं काय म्हणणं आहे. सासरा आहे तुमचा? अहो सासरे कुठं? मी तुमच्याकडे आलोय का त्यावेळेस सासरे बोलणार ना. तुम्ही मला विचारून आले की इथं मुलीला घेऊन आलो मी. हे बघा ती तुम्हाला घेऊन आली, तुम्ही नाही आले. तुम्ही बेगा बेगा बघून काही तर काय मुक्कामी आणलं काय? तू एका दिवसासाठी आलेले आहेत कशाला पण? एक दिवस तरी कशाला? त्यांचं काम होतं याच गावात. हा ती काय बेगा पिगा काय आहे ती? पप्पा राहणार आहे तिथं. नाही 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 नाही, राहायचं असलं तुला राहायचं असलं तू राहणार, तू बी त्यांच्यावर जा. घर माझं आहे. अहो तुम्ही असं कसं बोलू शकता? मी असाच आहे, मी पहिल्यापासून असाच आहे. तू नाही ठरवायचं मी कसा आहे ती. जाते काय नेमकं? होय बघा मी जावाय नाही, पहिली गोष्ट सांगतो. मी जावाय तिथं आले. आता तुम्ही एक पाहुणे म्हणून आलात ना, तर पाहुणे म्हणून बरं बाद झालं. लय अपमान झाला माझ्या पप्पांचा. तुझ्या पप्पांचा अपमान झाला? मी नाही केला. तू माझ्या परस्पर इथं आणलं म्हणून मी तसं बोलायची वेळ आणलेली. हो ह्या घरात माझ्या घरात माझ्या परमिशन शिवाय एंट्री नाही. तुला राहायचंय ना, तुला राहायचं असलं तर नाही, तू पण त्यांच्यावर जा. चला पप्पा. कुठं? त्यांना सोडून तुम्हाला विचारून येते निघा. आता. त्यांना सोडून येते. सोडून नाही, तपले बॅग त्यांना पाय आहेत तसे जसे जातील. तुम्हाला विचारून गेलती का? तुम्हाला विचारून तुला जायचं असतं एक काम कर, डायरेक्ट सगळं बॅग भर तुझी बी, तू बी निघून जा. झालंय काय नेमकं तुमचं? मला तर कळू द्या ना थोडस. हे बघ पप्पा तुम्ही थांबा, तुम्ही नका मध्ये बोलू. आमचं आम्ही निस्तारून घेऊ. काय काय निस्तरायला? काय निस्तरायला? माझं काही झालेलं नाही तिच्याशी. तिचं काही झालेलं नाही. तिला कळत नाही फक्त कुणाला घरी घेऊन यायचं, कसं राहायचं. तिला मला न विचारता घर माझं आहे मुलीचा म्हणलं. बाप आहे मी. बाप कुठं फोनवर ठीक आहे ना. कोणाला घेऊन यायचं म्हणजे? बाप आहे मुलीचा मी. अहो काय बोलताय तुम्ही? माझं तुमच्याशी काहीच वाद नाही. पहिली गोष्ट तुम्ही अजिबात वाढवायचा विषय नाही. काय असं माझं तिच्याशी बोल नाही. आणि मी तिलाच सांगतोय फक्त आल्या वाटान जी कोणी पाहू नाही ती मला विचारायचं, त्याशिवाय घरात आणायचं नाही. मग आता कोण आलंय ना ती तुझे पप्पा तुझ्या पुरतं. त्यांना घेऊन हाया वाटण पिशवी दे आणि त्यांना जाऊन दे. हा देऊन टाक, काय नाही अडचण. जसे आले ना तुम्ही. एवढा अपमान करायचा होता माझा इथे येऊन? थांबा पप्पा. तुम्ही असं का वागताय मला सांगा. काय वागतोय? घर माझं, धान्य माझं, कमवतोय मी. तू काय करते? घरीच बसते ना. मग तुला फक्त काय बोललोय मी, जसे माणसं आले तसेच घरी लाव. मग मी पण नाही राहत नाही इथं. नको राहू, मला तर पीस पाहिजे. तू कस काय राहते? तू एक काम कर, डायरेक्ट आपली कोर्टात भेट होईल इथून पुढं. डायरेक्ट तुला सोड चिठ्ठी. तुला राहायचं नाही ना, मला माझ्या परमिशन शिवाय जाते ना, तुला आपली डायरेक्ट कोर्टात भेट. तुला सोड चिठ्ठी देतो डायरेक्ट मी. विषय चालतंय, संपला. मला पण नाही राहायचं मग. हा? चला पप्पा. पण मला कळू द्या ना नेमकं झालंय काय. मला माहितीच नाही ना तुमच्या दोघात कसला वाद आहे, काय नेमकं तुमचं. तुम्हाला ऐकायचंच का? हा मला ऐकायचं सविस्तर आता तुमचं. तुम्हाला माहित करायचं ना आमच्यात काय झालंय ते, तर ऐका मग. सुनबाई जेवाय म्हणा की. व्हायचंय अजून, थांबा जरा. भूक लागली, चिया नाही काय नाही. होतंय ना, देते ताट वाढून. जा बाहेर जाऊन बसा. हातपाय थातार कापाय लागले. मग मी काय करू? मग स्वयंपाक करा ना जरा. करतीये ना, काय मशीन नाहीये मी. मशीन नाही पण करायचे ना स्वयंपाक. भूक लागलेली. अहो करतीये, जा जाऊन बसा. आणा लवकर मग. गिळा. सुनबाई पाणी. हाय ना मागं, घ्या ना हातानी. देते. सुनबाई शिवीळ भाकर वाढली काही. मग करस तोपर्यंत थांबणार आहे का तुम्ही? तुम्हाला तर लगेच भूक लागलेली आहे. खा मग आता. चावत नाही ही भाकर. खा कसं पण, मला काय करायचं नाही तर नका खाऊ. आणि हा, जेवण करून झालं ना, त्या प्लेटी धुवून ठेवायच्या. मोलकरी नाही तुमची मी. काय बाई, या म्हाताऱ्याचा डोक्याला ताप आहे निवड. नुसता कटकट कटकट करत राहतो. ताजं पाहिजे ह्याला, लवकर पण पाहिजे जेवण आणि ताजं पण पाहिजे. सगळं एकदम पाहिजे. घरात मोलकरीन करून ठेवलेली आहे या माणसाने. मला काय करू याचं आणि काय नाही आता. मूर्ख माणूस कुठला.
म्हातारा झालाय, कपडे पण हाताने धुता येत नाही, काय नाही. तोंड लावू नका पिऊ ते पाणी, वरतून प्या, मलाच घासावं लागेल परत ते. ठेवा खाली आणि ते डिशा घेऊन जा तिकडं, धुवा जा. उठा लवकर. आणि ग्लास कोण नेणार? घासा चला ते, धुवा तिकडं नळाला. नीट धुवा, परत मला घासावं लागेल नाही तर. इथलं चांगलं घासलं घ्या. बाप्पू ती अंबरनाथ ट्रॅव्हल चाललेली हो हा, हो त्याच्यात तुम्ही सगळं चारधाम करायला जायचं बर हा, हा बर का. बरं ना. आणि ऐका, हा. ह्या बॅग मध्ये पिशवी पैसे येत हा जपून हा, हो काळजी करायची नाही. इकडं मी फोन करीत अंबरनाथच्या मोबाईल वरती बर बर. हा. हे सोमा सोडीन तुम्हाला. सोमा अण्णांच्या गाडीत तिथवर सोडतो हा. बस बाप्पू. आणि बप्पूला एक ना दोतार कपडे चांगले चांगले घेऊन दे. मी टाकलेत बप्पू लुंग तुम्हाला, ती सगळं टाकलेलं आहे सतरंजीन ती हा. पिशवी ठेव पुढं. मस्त महिनाभर फिरून या. बर जावा. हे बघा, माझा तुमच्या सोबत असा वागण्याचा अजिबात हेतू नाही, पण ती जी माझ्या वडिलांसोबत वागली ते योग्य आहे का चुकीचं आहे मला ते सांगा. ती माझ्या मुलीचं चुकीचं आहे. मी जसा तिचा बाप आहे, तुमचे वडील बी तिचे बापच आहे. ती अत्यंत चुकीचं आहे, मला कळालेलं आहे. ती तिला ते फक्त जाणीव व्हावं म्हणून मी तिच्याशी तसं बोललोय. मला काय तुम्हाला हाकलून द्यायला मी असा नाहीये, पण माझ्या वडिलांसोबत असं केलं मला कसं वाईट वाटेल ना. तुम्हाला राग येणारच, वडील आहे तुमचे. तिची ज्यांनी मला आतापर्यंत शिकवलं, वाढवलं, माझ्यासाठी एवढं उभा केलं, आणि तिच्यासोबत एवढे हाल जर करत असेल तर काय काय वागणार मी. चुकी माझ्या मुलीची जावई, अत्यंत चुकी. विचारा तिला, तिला पस्तावा आहे का नाही तिचा, नाही तर मग मला सरळ सरळ माझ्या मार्ग शोधायला. अरे आपले आई वडील तसे नवऱ्याचे देखील आई वडील असतील, तुला कळाय नको. चुकलं माझं. तुला मनापासून त्याचं वाटतंय का काही हा, हे चुकीचं होतं म्हणून. चुकलं माझं. आपण आणि जर प्रत्येक मुलीने जर तिच्या सासू सासऱ्यांना जर आई वडिलांपर्यंत जपलं ना, तर असे घराच्या बाहेर अनाथ आश्रम काढणार नाहीत. आपण त्यांना आणायला जाऊ आजच्या आज, आत्ताच्या आत्ता. कुठे आहेत ती तुला माहिती का? त्यांना आणायला जाऊन कुठे गेलेत ती? नाही माहिती. आणि मग कसं काय बोलते तू? माझं काय म्हणणं आहे, इथून पुढे जर असं केलं ना, हिचं नंतर बाकीचे लोक कसे आदर्श घेणार? ही सगळ्या माहित होणार नाही सगळ्यांना? आम्हाला चांगल्या नजरेने बघतील का? मला वाटलं आपल्या नवऱ्याच्या बी वडिलाला चांगली जपत असेल, जशी आई बापाला जपते तशी तू. हे बरोबर नाही, तुझं योग्य नाही वाटत. हा, ते बी आई वडील आहेत, वय होत चाललंय त्यांचं. अरे तुम्ही दोघांनी आधार नाही द्यायचा, मग द्यायचं कुणी त्यांना? मला सांगा, तुम्ही मुलीला हाताच्या पाळण्यासारखं जपलं, लहानाची आणि मग मोठी तुम्ही आणि तुम्हाला लहान म्हातारपणात तुम्ही कशासाठी केलं? तर म्हातारपणात तुमच्या हलवायला लागले, तुमच्या मुलांनी तुमच्यासोबत केलं, हे तिला चांगलं वाटेल का? तुला आवडेल का तुझ्या भावाने असं केलं यांच्यासोबत? नाही. होते ते आज आल्याच्या नंतर काय? हा, नीट वागल त्यांच्याशी मी. माझे आई वडील म्हणून जपेल त्यांना. संस्कार आपले चांगले, जरा ते आपण जपाते. तिला तिची चूक कळलेली. हे बघा, चुकलं माझं. मी इथून पुढे माझे आई वडील म्हणून त्यांना जपेल. ते जिथं कुठं असतील त्यांना घेऊन या प्लीज. बघा, तिने तिला मनाला वाटलं, आणि जर इथून पुढे जाणवलं तर मी तुम्हाला 100% कानावर घालल. मला कारण कारण की हा, माझी मुलगी आता तसं करणार नाही, तिला त्या गोष्टीची जाण झालेली. चालेल हा. ना. तुम्ही, माझं तर म्हणणं आहे, तुम्ही किती दिवस राहा, तुम्ही माझ्या वडिलांसारखे इथं राहिले तरी मी तुम्हाला कधीच कमी पडून देणार नाही. फक्त आहे ना, तिने माझ्या वडिलांना, आई वडिलांना फक्त व्यवस्थित जपलं पाहिजे. कुणालाही वाटतंय ना आपल्या आई वडिलांना जपलं पाहिजे. हा, त्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे. आज तुम्हाला नोकरीला लावले, शाळा शिकवल्या, सगळ्या गोष्टी केल्या. त्या चूक माझ्या मुलीची. चालेल. बरं ठीक आहे ना बाबा, झालं आता. मी केलं. पुन्हा असं वागायचं नाही. आता त्यांना चहा आपल्या कर. आई वडिलांसारखं त्या वडिलांना मानायचं. हा, आता तू त्यांना कशी मला, मी तुझा बाप आहे ना, मग त्यांना बापाचा दर्जा दे ना. ऐका, आता तुम्हाला मस्त चहा करेल ती,
तुम्ही मस्त फ्रेश व्हा, मग जेवणाची सोय करत तवर जा. मला फक्त तिचे डोळे उघडायचे होते, तिला जाणीव करून द्यायची. बोललंच पाहिजे. तुम्हाला किती तळतळ आली वडिलांसाठी. सॉरी माझ्याकडून, सॉरी. जाऊन द्या, जावं चालत जास्त. माझे बी कान उघडणे झाली, तिची जास्त झाली.